झालं गेलं गंगेला मिळालं. तुम्ही म्हणाल हे काय? अहो, झालं गेलं गंगेला मिळालं हे शब्द कुणाचे? तर आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे. पुण्याच्या जाहीर सभेत बोलताना अजितदादा म्हणाले, झालं गेलं गंगेला मिळालं. इथून पुढे आपण एक राहू, एकजुटीनं राहू आणि दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ आणि तुतारी हे एकत्रच राहतील आणि एकत्रच काम करतील. यातून काय बोध निघतो? पत्रकारांनी सुनील तटकरेंना प्रश्न विचारला. त्यावेळेस सुनील तटकरे म्हणतात, शरद पवार हे आमचे दैवत आहेत. जरी आम्ही महायुतीत असलो तरी पण शरद पवार हे आमचे दैवत आहेत. तर सुप्रिया सुळे म्हणतात, दादा आणि आम्ही एकच. तेव्हा पुढचा प्रश्न येतो की महानगरपालिका निवडणुकानंतर काहीतरी मोठं घडतं आहे. एक तर अजितदादा महायुतीला रामराम ठोकून महाविकास आघाडीमध्ये परत येतील, किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादासोबत NDAमध्ये सहभागी होईल. म्हणूनच दादा म्हणतात, झालं गेलं गंगेला मिळालं. यातून दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत हा निष्कर्ष निघतो.